आज आम्ही सर्व डिंगोरकर यात्रा कमिटीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी तमाशाची पंढरी म्हणून जी ओळखली जाते ते नारायणगाव अख्ख्या उभ्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं तमाशाचं हे आगर. या ठिकाणी आम्ही तमाशा ठरवण्यासाठी सर्व डिंगोरकर मंडळी दरवर्षी येतो. पाडव्याच्या दिवशी आमची ग्रामसभा होऊन ग्रामसभा झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही तमाशा ठरवण्यासाठी येत असतो. पण ह्या वर्षी मला तर असं वाटतं का मोठं संकट आणि मोठी शोककळा आलेली आहे सगळ्यावरती. त्याला कारण असं आहे, हे युद्धाचं जे सावट आहे त्या युद्धाच्या सावटामुळे शेतकरी खूप चिंतेत आहे. सगळे एक्सपोर्ट बंद आहेत. द्राक्ष झालं, केळी झालं, कलिंगड झालं, शेतीमाल झाले, कुठेही निर्यात होत नाही. कांदा अजिबात बाजार नाही, एक वर्षभर झालं. शेतकरी चिंतेत आहे. पण ग्रामदैवताची यात्रा असल्यामुळे कर्ज काढून कवायना शेतकऱ्यांनी 2 रुपये जमा करून या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आज आमच्या गावचा सप्ताह चालू होतो आहे आणि आमच्या गावची परंपरा आहे की सप्ताह झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद असतो. पण ह्या घ्याच्या तुटवड्यामुळे आमच्या गावामध्ये आज असा प्रश्न आहे की आम्ही सुलंगन तयार केलेत आणि पूर्ण स्वयंपाक 2-3 हजार लोकांचा दररोज सुलंगनावर तयार करून सर्व भाविक भक्तांना जेवणाचे नियोजन केलेलं आहे. म्हणजे एवढी बिकट अवस्था ह्या वर्षी झालेली आहे. त्यातूनही मार्ग काढून आमच्या डिंगोरच्या सर्व ग्रामस्थांनी 2-2 रुपये काढून कुठंतरी 2 रुपये वाचून आणि चांगला कार्यक्रम करायचं ठरवलं आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी या ठिकाणी ह्या रावटीमध्ये आलेलो आहोत. अजून आमचे तांबेसाहेब माजी जिल्हा परिषद सदस्य वगैरे काही लोक यायचे बाकी आहेत. म्हणून आता आम्ही 2 मिनिटं या ठिकाणी थांबले आहोत. ते आल्यानंतर या ठिकाणी आम्ही तमाशा ठरवून डिंगोर या ठिकाणी जाणार आहोत. धन्यवाद. आपल्याला 2 फुल कार्यक्रम करायचे, 4 तारखा बुक झाले. 2 कार्यक्रम करायचे. सीझन हाऊसफुल हाऊसफुलच्या जवळपास त्याच्या अगोदर म्हणजे पाडव्याच्या अगोदर जवळपास 25 ते 26 तारखा बुक झालेले आहे. तरी लोकांची उत्स्फूर्त काय तुमच्या पार्टीचं नाव काय? आनंद लोकनाट्य जळगावकर. यंदाचा सीझन कसा गेला? सीझन बऱ्यापैकी चांगला आहे. इथं रावट्या किती दिवस राहणार? आता 2 रावटे आपल्या बुद्ध पौर्णिमे 2 कार्यक्रमाचे 7 महिन्याची पार्टी आहे. कलाकारांना तंबूच्या ज्या पार्ट्या आहेत त्या अजून 7 एका महिने कार्यक्रमाचे पैसे घेतील आणि एक आपल्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत. नारायणगावच्या या तमाशा पार्टीमध्ये आज बारी ठरवायला मोठ्या प्रमाणात लोक ये जा करतायत. पाडव्याची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक राहुटीमध्ये बुकिंग जोरदारपणे सुरू आहे. आपल्यासोबत आता किरण कुमार ढोळपुरीकर आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय चंद्रकांत ढोळपुरीकर यांचं मोठं नाव राहिलेले. भाऊ नमस्कार. नमस्ते. आज किती बुकिंग झालं? आज आपलं बुकिंगला राहिलंच नव्हतं. 2 तारखा झाल्या. बुकिंगला काही शिल्लकच नव्हतं. अख्खा सीझन हाऊसफुल. चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आलाय. आज किती कोटींचे उलाढाल झाली असेल? आज कमीत कमी म्हणजे सर्वसाधारण संपूर्ण सीझन हा 9.5 ते 10 कोटीच्या आसपास जात असेल पूर्ण कार्यक्रमांचा सगळ्यांनी मिळून. मिळून. काय यंदाचा सीझन कसा? खूप छान आहे. रिस्पॉन्सही खूप छान आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त लवकर बुकिंग झाल्यात. काही मंडळींनी पुढच्या वर्षीची बुकिंग आता करून घेतली. पुढच्या वर्षीची बुकिंग आता केली. काय युद्धाच्या सावटाचा काय परिणाम? अद्याप तर काहीच नाही, बिलकुल नाही. काही यंदाचा नवीन काय तुमचं आयटम सॉन्ग वगैरे किंवा तमाशाचं थीम वेगळं बसवलेलं आहे 4-5 आणि त्याच्यात छावा आपले शंभूराजांचे धर्मवीर शंभूराजांचे आपण एक टायटल बसवलेलं आहे. आता पहिल्या वर्षीचा कुठं खेळ आहे यंदा सीझन? आता आपला रेणवडी या ठिकाणी म्हणजे आताचा चालू झाला चैत्र महिन्यातला. आता एवढं 2-3 दिवसात कुठं कार्यक्रम आहे? आता उद्या इथं प्रतापपूरला आहे, परत मालदाड आहे, जुन्नर तालुक्यामध्ये. जुन्नरला स्वतः खुद्द जुन्नरमध्ये आहे 19 अक्षर तृतीयाला. अच्छा. खुद्द जुन्नरमध्ये. 19 म्हणजे आजच नाही, पुढची 19 एक महिन्याने. 1 महिन्याने. बरं. नारायणगावची यात्रा पण 13 तारखेला एकादशीपासून आपली सुरुवात होती. हो चला ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा तुम्हालाही पाडव्याच्या. थँक्यू. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये आपण पाहतोय विविध गावची लोक तमाशाची बारी ठरवायला आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या तंबूमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. आपल्यासोबत मोहित नारायणगावकर आहेत. त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेऊया आजचा जो दिवस आहे म्हणजे पाडव्याच्या दिवशी नारायणगावच्या या सगळ्या बारीमध्ये हाऊसफुल असतं. मोहित भाऊ, तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण. आजचा दिवस कसा गेला? किती तारखा बुक झाल्या? आजचा दिवस खूप चांगला होता. म्हणजे दरवर्षीप्रमाणे असो त्या पद्धतीत गेला. कारण काय झालं सर, आज गर्दी कमी याचं कारण असं की इथून मागचे जे मोठे मोठे गाव आहेत ते तमाशा ऑलरेडी ठरवून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता लोक पाडव्याची वाट पाहत नाही बसत.
अगोदर मोठे कार्यक्रम बुक झाल्यानंतर जे काही राहतील ते पाडव्याला होतात तारखा. यंदाच्या सीझनची सगळ्यांनी मिळून किती कोटीचं टर्नओव्हर झाला असेल? 7 ते 8 कोटीची झाली असं. 7 ते 8 कोटीचं यंदाचा सीझन. एकदम छान. काय युद्धाचा काय परिणाम? अजिबात नाही. एकदम चांगलं. एकदम छान. आता पहिला यंदाचा खेळ कुठल्या ठिकाणी झाला का व्हायचं होणे बाकी? नाही, आज डिग्रस तालुका राहुरी या ठिकाणी कार्यक्रम आहे आज. अच्छा अच्छा. चला पुन्हा एकदा तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा. तुम्ही कुठून आला दादा? आम्ही घारगावरून माळेगाव पटका. काय बारी ठरवली का? नाही चाललंय ना, व्यवहार चाललाय. चाललाय व्यवहार. बरोबर. चला तुम्हालाही शुभेच्छा. हो. सगळ्या मंडळींना पाडव्याच्या शुभेच्छा. नारायणगावच्या ह्या रावट्यांमध्ये आपण पाहतोय तमाशाची बारी ठरवायला ही सगळी मंडळी आलेली आहेत. इथं साधारण 30-32 राहुट्या लागलेल्या आहेत आणि प्रत्येक राहुटीमध्ये आपण बारी ठरवायला लोकांची गर्दी पाहतोय. प्रत्येक ठिकाणी ही जी गर्दी आहे, थोडंसं वातावरण पावसाचं आहे, परंतु तमाशाची बारी ठरवायला प्रत्येक कार्यालयामध्ये गावच्या यात्रा मंडळींची गर्दी पाहायला मिळते. मालती इनामदार यांची छावणी आहे आणि या ठिकाणची जी गर्दी आहे ती एक नावाजलेला तमाशा आहे. त्याच्या बाजूला हा जो तमाशा आहे हा तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे यांचं एक मोठं नाव आहे. पांडुरंग मुळेचा कमाल चांगला आहे. नमस्कार नमस्कार. कसे आहात? तुम्हाला शुभेच्छा. काय कसं काय नियोजन यंदाच्या वर्षी? यात्रेचं नियोजन बारी केवढ्याला ठरवली? नाही, अतिशय छान नियोजन झालेलं आहे या ठिकाणी. आणि आम्ही नारायणगावमध्ये आल्यानंतर कलाप्रेमी देणेगाव खालसाचे सगळे नागरिक या ठिकाणी आले होते. आज आमची पुढच्या आठवड्यामध्ये यात्रा आहे आणि भिका भीमा सांगवीकर त्याचप्रमाणे तुकाराम खेडकर यांचा पारंपरिक तमाशा आहे हा. अतिशय गुणवंत कलाकार यामध्ये आहेत आणि त्यांचीच बारी आमच्या गावात होणार धूमधडाक्यामध्ये. ज्या बारीमध्ये महिला कलाकार जास्त त्या बारीला मागणी जास्त, कशामुळे? आता हल्लीचा कल आणि पूर्वीचा कल यात फरक आहे. आताच्या तरुण पिढीला फक्त आणि फक्त नाच गाणं आणि रंगबाजी याची आवड. पूर्वी नाट्य कलाकारांचा अभिनय याकडे जास्त लक्ष दिलं जायचं आणि मला वाटतंय तमाशाप्रेमींनी सुद्धा याकडे पुन्हा लक्ष देऊन वग आणि बतावणी यामध्ये जेवढं दर्जेदार त्यांना काही करता येईल हे करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना माझे एक सांगणं आहे की महिला माता भगिनी गावाकडच्या तमाशाला भरपूर येत असतात. फक्त जे काही बतावणीमधलं कंटेंट असतो तो फक्त थोडा वल्गर नसावा, अश्लील नसावा, जेणेकरून आपल्या महिला भगिनी या त्या ठिकाणी पाहायला येत असतात. विनोदाचं जे काही स्वरूप आहे ते अश्लीलतेकडे जाऊ नये. तुम्ही चला हवं उद्या पहा, त्यानंतर हास्यचित्र पहा, त्याचा उपयोग करून तुम्ही बतावणीमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये त्याचा वापर केला तर जरूर आणखीन तमाशाकडे नागरिक येतील. आविष्कार भाऊ, यंदा सीझन कसा गेला? सीजन चांगला आहे यावर्षी. सगळ्या तारखा हाऊसफुल? सगळ्या तारखा हाऊसफुल आहे. 3-4 तारखा राहिलेल्या आहेत, नाही तर फुल झालेलं आहे. आपलं नेमकं झालेलं काय, बारामती तालुका स्वर्गीय अजितदादा वारले उपमुख्यमंत्री त्यांच्यामुळं बारामती तालुक्यात 80% यात्रा कॅन्सल झालेल्या आहेत. त्यामुळं थोडा तो फटका आहे तमाशा क्षेत्राला आणि सगळ्या क्षेत्राला आहे. यंदाचा सीझन किती कोटींचा टर्नओव्हर झाला असेल? यंदा तर दरवर्षीपेक्षा कमी आहे. किती? 8-9 कोटी झाला असेल? हा, 8-9 कोटीपर्यंत झाला. दरवर्षी किती होतो? दरवर्षी 20 कोटीपर्यंत जातो सगळ्यांचा मिळून. चला, म्हणजे तुम्हाला देशातला तमाशा आपले इकडले तुम्हाला सांगतो वरचे काय काळस सेंटरचे असे सगळे मिळून. तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये तमाशाची बारी ठरवायला विविध गावचे यात्राप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय यंदाच्या वर्षी पाडव्याची वाट न पाहता लोकांनी अगोदर सगळ्या तारखा बुक केलेल्या आहेत. ज्या फळा मालकाकडे तारीख शिल्लक आहे त्याच्याकडे विचारणा होते आणि ज्या फळ मालकांच्या तारखा अगोदरच बुक झालेल्या आहेत त्यांच्याकडे मात्र सध्या आपल्याला गर्दी कमी पाहायला मिळते. परंतु ज्यांच्याकडे तारखा शिल्लक आहेत त्यांच्याकडे मंडळी फिरतात. हे माननीय भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, इथं सुद्धा तारखा बुकिंगचं काम चालू आहे. या ठिकाणी फळाचे मालक असतात, कधी त्यांचे मॅनेजर असतात. ही यात्रेची मंडळी तमाशाची बारी ठरवायला सगळे येत असतात. जरा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर कुठल्या गावची मंडळी आहेत आणि किती रुपयाला बारी ठरली, यंदाचा सीझन कसा आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आज पाडवा आहे, तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. यंदाचा सीझन कसा?
व्यवस्थित व्यवस्थित चाललेलं आहे, परंतु बारामती तालुका आणि इंदापूर तालुका याच्यात थोडेसे यात्रा रद्द झाल्यामुळे थोडासा परिणाम झाला. बारामती तालुक्यात जास्त यात्रा असतात. आज किती करार झाले? आमचे बहुतेक तारखा अगोदर गेलेले आहेत. अगोदरच झालेले आहे. अगोदर झालेले जवळजवळ 80% कार्यक्रम अगोदर गेलेले असतील. 20% टाइम थांबले, त्याच्यातले 10% आज जातील, 10-15%, 5%. सीझन हाऊसफुल. हो, बोर्ड लावलं असतं आजच मी, पण ती बारामती तालुका जर असतं ना चालू पूर्ण, आता इथे बोर्ड लावलं असतं. कुठल्या रावटीत लागलाय का हाऊसफुलचा बोर्ड? नाही. म्हणजे बारामती अजित दादांमुळं बारामतीला कार्यक्रम असल्यामुळं आमचं कार्यक्रम साधी म्हणून ठरलेलं कार्यक्रम. कुठल्या तारखा शिल्लक आहेत? आता आपल्याकडे 4 आणि 6 आहे. मी एप्रिल का मे एप्रिलच्या 4 आणि 6. चला, तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा. मंडळी तुम्ही कुठले? सांगवी सांडस. काय कसा आहे सीझन? आत्ताशी आलोय आम्ही, बसलोय आता. कोणाची बारी आवडते? काय बरेच आहेत, बिका विमा आहेत, रघुवीर खेडकर आहेत, संध्या माने आहेत, चांगले कार्यक्रम आहेत. आता तुम्ही सगळे यंग जनरेशन आहे, हो ज्याच्या फळामध्ये जास्त मुली त्याला जास्त मागणी असते. हो साहजिक आहे. काय कशामुळं? हे मुलांचं आकर्षण आहे शेवटी. मुलांचं आकर्षण. तर आपण मुलांशी बोलूया. मुलांना काय तमाशामध्ये कशाचं आकर्षण? चेहरा काय लपवलाय? अशा नौके मुलं. नाव काय तुमचं? गाव कुठलं? गाव सांग की बाळा. गाव सांगवीत. काय करता तुम्ही? शेती करता. बरं. भाऊ नमस्कार. तुम्ही कुठून आले? अच्छा, एकच. काय तमाशाची बारी किती वर्षापासून ठेवता यात्रेला? दरवर्षी असतील. दरवर्षी? हो, दरवर्षी. पण तमाशाच ठेवला पाहिजे असं का वाटतं? मग जुनी परंपरा आहे, तमाशाच परंपरा जी आहे ती चालू राहिली पाहिजे. आजोबाने केलं, पंजोबाने केलं, ते वडिलांनी, ते नातवानी पुढे चालू ठेवायचं. चालू ठेवायचं. पण तमाशामधून काय होतं नेमकं? काय आपलं हा बस दुसरं काय येतं, समाज प्रबोधन होतं ना त्यातून. होतं ना? काय गणगवळण, बतावणी, वगनाट्य, हजेरी सगळं सगळं होतं, व्यवस्थित होतं सगळं. काय महागाईचा फटका? नाही काय एवढं काय असं काय नाही. नाही. आनंदापुढे किती महागाई असो, आनंदापुढे किती महाग तमाशाची बारी होणारच. होणारच, किती खर्च होईना. तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये विविध गावची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि तमाशाची बारी ठरवत आहेत. एखादा कुठल्याही हुद्द्यावर माणूस जरी असला तरी गावच्या यात्रेला तमाशाची बारी ठरवायला यावीच लागते. आपल्यासोबत भाऊसाहेब नमस्कार. मला पाडव्याची शुभेच्छा. धन्यवाद. कुठली बारी ठरवत आहे? चालले अजून सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत. आता सगळ्या तारखा बुक झालेल्या आहेत. आमची गुढीपाडव्याला मीटिंग असते, त्याच्यानंतर येत असतो ना. बरं. मग काय तारीख कुठली मिळते का नाही? नाही, सगळ्या बुकच आता बघू आता एखादी. अच्छा, चला ठीक आहे. तुम्हाला धन्यवाद. पाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. नारायणगावच्या या तमाशा बारीमध्ये आता पहा, निलेश कुमार रुपाली पुणेकर यांची ही रावटी आहे. या आतमध्ये तारखा बुकिंगचं काम चालू आहे. यंदाच्या सीझनमध्ये तमाशाच्या राहुट्यांमध्ये सगळ्या तारखा बुक झालेल्या अगोदरच आहे. आपल्याला सध्या या ठिकाणची गर्दी कमी पाहायला मिळते, परंतु सगळ्या तारखा अगोदरच बुक झाल्यामुळे सध्या आपल्याला गर्दी कमी जरी पाहायला मिळत असली तरी सगळ्यांचा सीझन यंदा खूप चांगला गेलेला आहे. सगळी मंडळी सांगतायत की सगळ्या तारखा बुक झालेल्या आहेत आणि यंदाचा सीझन हाऊसफुल आहे. सगळी मंडळी फळ मालकापेक्षा मॅनेजर मंडळीसुद्धा एकदम निवांत बसलेली आहेत. यंदा सीझन हाऊसफुल आहे. तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. नारायणगावच्या या यात्रेमध्ये आपण राहुट्यांमध्ये पाहतोय बहुतांशी सगळ्या तारखा बुक झालेल्या आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी फळमालक, त्यांचे मॅनेजर मंडळी निवांत बसलेले आहेत. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये यंदा 9 ते 10 कोटीचा टर्नओव्हर झाला असेल अशा प्रकारचे ही मंडळी सांगतायत आणि बहुतांशी सर्वच करार झालेले आहेत. आणि केवळ बारामती या ठिकाणी अजितदादांचं निधन झाल्यामुळे बारामती तालुक्यामध्ये यंदा कमी सीझन असं सांगितलं जातं. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? येडगाव. कुठली बारी ठरवली? बाहेर नाही ठरवलं, आपले पाहुणे तिथे. पाहुण्यांना भेटायला ते काय? बरं. चला शुभेच्छा तुम्हाला. आपण पाहतो या ठिकाणी विविध फळमालक राहुट्या टाकून बसलेले आहेत आणि बहुतांशी फळमालकांच्या तारखा आज आपल्याला बुक झालेलं पाहायला मिळतं. पुणे जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यामधून सुद्धा मंडळी या ठिकाणी तमाशाची बारी ठरवायला आलेली आहेत आणि बहुतांशी फळमालकांच्या बाऱ्या आज बुक झालेलं आपल्याला पाहायला मिळते. नारायणगावची ही तमाशाची पंढरी ह्या गर्दीनं फुलून गेलेली आहे
आणि प्रत्येक राहुटीमध्ये फळमालकाच्या राहुटीमध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी गर्दी करतात. नमस्कार. कुठलं गाव? करंजी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर. काय बारी ठरवली का? बारी ठरवायला आलोय. खूप गावच्या अडचणी करून आम्हाला यावं लागतं इथं. तुम्ही फक्त आतापर्यंत तमाशा पडायच्या मालकांच्या किंवा त्या कलाकारांच्या अडचणी समजून घेतल्या. गाव पातळीवर गाव कारभारी जे असतात त्यांच्या अडचणी खूप मोठ्या असतात. काय अडचण? कारण गावाला हँडल करावं लागतं. गाव कारभारामध्ये गावाचा निर्णय घ्यावा लागतो आणि मग आम्हाला यावं लागतं. तुम्हाला खूप खूप शोधित आलो मी. तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा. हो, चला मस्तपैकी सरबत वगैरे घ्या. मी करंदी गावचा विद्यमान सरपंच अर्जुन ठाणगे चला शुभेच्छा संघ सगळ्यांना. चर्चा करतोय. तुम्हाला आम्ही खूप खूप तमाशा शुभेच्छा. पडायचे ठरवायला आलोय. काय बारी खूप ठरवली अडचणी का? आहेत. बारी ठरवली? बारी अजून ठरवायची आहे. आमची 7/4ची जी बारी आहे ती तारीख खूप मोठी असल्यामुळं आम्हाला खूप अडचणी आहेत. ती ठरवतोय. पाहू आता काही यश येतंय तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वादाने. शुभेच्छा. तुम्हाला चांगली बारी भेटो. जास्त महिला कलाकार असलेली बारी भेटो तुम्हाला. नारायणगावच्या तमाशा बारीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. विविध गावची मंडळी या ठिकाणी तमाशाची बारी ठरवायला आलेले आणि नारायणगावच्या या तमाशा बारीमध्ये मोठ्या प्रमाणात विघ्नर टाइम्स आपण पाहतोय. म्हणजे पोलीस लेवल लावून सुद्धा या ठिकाणी मंडळी इथं बारी ठरवायला येत आहेत. विविध प्रकारची लोक इथं येत आहेत. तमाशाच्या बारीचं बुकिंग करत आहेत आणि खरोखरच यंदाचा सीझन फळमालकांना चांगला गेला आहे असं ही सगळी मंडळी सांगतायत. आज पाडवा आहे. सगळ्या फळमालकांना पाडव्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये यंदा 9 ते 10 कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला आहे असं नामांकित फळमालक या ठिकाणी सांगतायत. यंदाच्या वर्षी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळं बारामती परिसरामध्ये तमाशाच्या बारी ठरवल्या जात नाही. त्याचा काही प्रमाणात फटका बसला आहे. परंतु यंदाचं सीझन फळमालकांसाठी, तमासगिरांसाठी आणि कलाकारांसाठी यावर्षी कमी गर्दी पाहायला मिळते. परंतु ज्या नामांकित बाऱ्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला गर्दी खूप चांगली पाहायला मिळते आणि चांगल्या प्रकारचे करार देखील या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक फळमालकाच्या राहुटीमध्ये, तंबूमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय विविध फळमालक आहेत. शिवकन्या, बडे नगरकर, छाया खिलारे, दीपक खिलारे, आनंद लोकनाट्य तमाशा ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत. आता हे डिंगोरचे मंडळी सगळी आलेली आहेत. आता या ठिकाणी तांबे साहेब आलेले. जर तांबे साहेबांशी गप्पा मारूया. तांबे साहेबांनी कोणाची बारी ठरवलेली आहे? तांबे साहेब नमस्कार. तुम्हाला शुभेच्छा. काय कोणाची बारी ठरवली? अजून बारी काय ठरलेली नाही. बरं, चाललंय ते. एकादशीला यात्रा असल्यामुळं आम्हाला प्लस पॉईंट येतो. पण अजून काही ठरवलं नाही. पाहू आता काय आता होतं. घुंगरावाली का बिगर घुंगरावाली? गावाने ठरवलेलं आहे का देवाच्या यात्रेला बाई नाचली पाहिजे म्हणून ही परंपरा पुढे चालवायची. नाही तर आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक आहे गावाची पण शेतकऱ्यांची पण. बरं का साहेब, यात्रेचं रहस्य म्हणजे यात्राच असतं आणि तमाशाशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. का तमाशा, तुम्हाला तमाशामधलं काय आवडतं? आम्हाला आता वग आवडतो. आता रंगबाजी पाहणाऱ्यांचं वय नाही आमचं. फारशी रंगबाजी पाहायचं काय वय नाही त्याच्यामुळे. आणि महिला कलाकार कोणाला आवडतं? महिला कलाकार महिला कलाकार आहे का यांना आवडतात? महेश शुक्ल यात्रा कमिटी अध्यक्ष आहे. त्यांची एवढीच इच्छा आहे, त्यांची एकच इच्छा आहे का कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. गावातल्या माता भगिनींनी कार्यक्रम व्यवस्थित पाहिला पाहिजे. 10 वर्ष झालं ते अध्यक्ष आहेत. एवढाच मुद्दा आहे. काय का बरं एकच अध्यक्ष? अध्यक्षांचं चांगलं आहे. काम चांगलं आहे. नाही. आणि आमचं गाव कसं आहे दिवसाला अध्यक्ष बनलं. अंकुश शेट कुठे? अंकुश शेट अंकुश सप्त्याकडे आहेत. त्यांनी माळ घातली. 28 तारखेला मुंबईकर पुणेकर मंडळाच्या वतीने सायली पाटील यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 28 तारखेला. तरी जुन्नर तालुक्यातील सर्व रसिकांना एक आम्ही डिंगोर गावच्या वतीने आणि मुंबईकर पुणेकर मंडळाच्या वतीने आमच्या मंडळाचे अध्यक्ष संकेत भाऊ शिंगोडे यांच्या वतीने सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे. सायली पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये आपण यावं. दुसऱ्या दिवशी तमाशा. कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्या. साहेब, आज या मित्राला एकादशीला यात्रा कमी असतात
आणि त्याच्यामुळं आम्हाला तमाशा स्वस्तात मिळतो. आमची यात्रा आहे, आम्ही 1,01,000 रुपयाला बोललोय, पण तुमच्या वतीनं त्यांना किती पुढं माघार त्यांनी 1.25 लाख रुपये आम्हाला सांगितले. फायनल करू. तुम्ही थोडंसं फायनल करा. तुम्ही आमच्या मध्यस्थी, तुम्ही लगेच बसा इथं आणि तुम्ही फायनल करून टाका. तुम्हाला काय करायचं करा. गावकऱ्यांच्या दृष्टीकोनातून कॅमेरा घेऊ आपण. कॅमेरा यांचं फायनल करून टाका ना. यांचं फायनल करा ना. फायनलच करायचं आहे, पण आता ते लई वाणी साहेबांनी तुमच्या इतका जीव आहे, त्यांनी परत आम्हाला पाठीमागे आणले. करायचं आहे कार्यक्रम. तुम्ही काय सांगितलं? 1,01,000. तुम्ही काय म्हणाले? फायनल त्यांना 1.25 लाख रुपये. साहेब आता थोडक्यात आहे ना, जुळं करून. ठीक आहे, ऐका ना. हो ऐका ना, पैसे कमी पडले तर मी देतो 1,10,000 फायनल करा. पैसे मी देतो. आता आमची वर्ष पैसे वाटले तर मी देतो. जाऊ द्या. साहेब करा. पाटील येणार, 4 मुली घेऊन. मुंबईकर सायली पाटीलचा विषय ना, मुंबईकर मंडळ आहे ते. बंटी शिंगोटे आणि त्यांचे मित्रमंडळी त्यांनी काम केले. हो साहेब, इथून पाठी ना, इथून पाठी. हो साहेब ऐका ना माझं. वाणी साहेबांना मान द्या. इथून पाठी ना 4 वर्ष आम्ही महिला भगिनींसाठी कार्यक्रम घेतलाय. ह्याच वर्षी फक्त आता समाजाच्या भावना. अध्यक्षांना सांग ना. बुकिंग करा ना. हो फायनल का? चला, गाव चांगलं आहे. पैसे द्या. वाणी साहेब तुमच्या शब्दाला मान दिला बरं का. धन्यवाद साहेब. धन्यवाद. शब्दाला मान दिला. डिंगोरकरांच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. यात्रा शांततेमध्ये पार पाडा. आणि साहेब, यात्रा आमच्या गावात शांततेत पार पडते आणि दरवर्षी तुमचं असं सहकार्य भेटलं, त्या यात्रेमध्ये तुमचा यथोचित असं सत्कार करू. या गावच्या वतीने तुम्हाला आमंत्रण. धन्यवाद साहेब. आणि मुंबईकर पुणेकर मंडळाच्या वतीने पण केला जाईल सत्कार तुमचा. धन्यवाद साहेब. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला पण साहेब पाडव्याच्या शुभेच्छा. नारायणगावच्या या तमाशा बारीमध्ये तुम्हालाही शुभेच्छा. नारायणगावच्या तमाशा रावटीमध्ये. हा नक्की. वाणी साहेबाला माझी नम्रतेची विनंती आहे, तुम्ही आता इथं मध्यस्थी करून आम्हाला तमाशा ठरवून दिला, पण तुम्ही नक्की यात्रेला या. नक्की साहेब. 100% येणार. पुरणपोळी असते बरं का. राजेंकडे नक्की येणार. तांबे साहेब तुमच्याकडे पण नक्की. आपण पाहतोय नारायणगावच्या तमाशाच्या या पंढरीमध्ये आज मोठ्या प्रमाणात गर्दी फळमालकांच्या रावट्यांमध्ये झालेली आहे आणि प्रत्येकाची बारी ठरवायला गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये विविध गावचे यात्राप्रेमी, गावचे यात्रेचे कमिटीचे प्रमुख या ठिकाणी तमाशाची बारी ठरवायला आले आहेत. नारायणगावची ही तमाशाची पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. स्वर्गीय विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्या नावाने ही नारायणगावची पंढरी ओळखली जाते. या ठिकाणी विविध गावच्या लोक यात्रेचे ठरवायला येतात. विविध प्रकारचे फळमालक या ठिकाणी आहेत, म्हणजे आनंद लोकनाट्य तमाशा, छाया खिलारे, शिवकन्या नगरकर, सविता राणी पुणेकर, दत्ता माडी पुणेकर, भीमा गणेश राजेश, संध्या माने सोलापूरकर, मंगला बनसोडे अशा विविध प्रकारचे 30-35 रावट्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. दीपाली सुरेखा पुणेकर, अश्विनी पुणेकर, बाळासाहेब बेल्लेकर, हिरामन ढवळपुरीकर, मास्टर रघुवीर खेडकर पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, विठाबाई मांग नारायणगावकर, मालती इनामदार, तुकाराम खेडकर, मंगला बनसोडे, भिका भीमा, काळू बाळू, नितीश कुमार रुपाली पुणेकर, अश्विनी शिवानी बोरगावकर असे विविध फळमालकांच्या राहुट्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये आज आपण पाडव्याच्या निमित्तानं मोठी गर्दी बुकिंगसाठी पाहायला मिळते, परंतु दरवर्षीसारखी यंदा गर्दी नाही. त्याचं कारण 2 आहेत. एक म्हणजे बहुतांशी फळमालकांच्या बाऱ्या अगोदरच बुक झालेल्या आहेत आणि दुसरं कारण म्हणजे बारामतीला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे त्या परिसरामध्ये यंदा तमाशाच्या बाऱ्या होणार नाही, परंतु बहुतांशी फळमालकांचे यंदा
हाऊसफुल खेळ झालेले आहेत. सुरेश वाणी, विघर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.